तर असे होते मुंबईत राहण्याचे फायदे. आणि आपण नुसतं चांगलंच किंवा पॉझिटिव्ह बाजूच नाही तर नेगेटिव्ह बाजू पण सांगणार आहोत. थोडं जड होतं हे नेगेटिव्ह बाजू सांगणं, पण म्हणतात ना आपल्या तो सोन्या आणि बाजूचा तो कार्टा, असं नाही, असं करून नाही चालणार. कारण की जर आपल्याला डेव्हलपमेंट हवी आहे किंवा जर आपल्याला खरं कुठच्या गोष्टीचा रिव्ह्यू द्यायचा, जे की आम्ही नेहमी प्रयत्न करत असू, तर ती गोष्ट आपली किती प्रिय असली किंवा आपल्याला कितीही जवळची असली तरी पण त्यातले काही निगेटिव्ह एस्पेक्ट्स पण आहेत. आणि आज आम्ही तेही तुमच्याशी डिस्कस करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की म्हणजे मुंबईत राहणाऱ्या लोकांना हे सगळं माहिती आहे, पण काही लोक आहेत जी कुठल्या तरी गावाखेड्यातनं इथे येण्याचा विचार करत आहेत. तर त्यांना सगळ्या गोष्टीची आयडिया असली पाहिजे. आणि आजकाल सोशल मीडिया थ्रू, रील्स थ्रू सगळेजण बघतच असतात की मुंबईत किती गोष्टी काय काय चालू आहेत. पण तरी सुद्धा एक आमच्याकडून, इकडचे रहिवासी, आज इतका पण आम्ही असं म्हणू की आम्ही याचे तज्ज्ञ आहोत की आम्ही याचे एक्सपर्ट आहोत, पण वयाचे 25 वर्ष, वयाची 27-28 वर्ष ओंकारनी सुद्धा जी इथे काय काढली आहेत. आम्ही कामानिमित्त ट्रॅव्हल करतो, सगळ्या गोष्टी करतो, मुंबईत इतक्या वर्ष राहत आलोय, लहानपणापासूनची बदलती मुंबई बघत आलोय. त्यामुळे आमच्या मते किंवा आमच्या डोक्याने किंवा आमच्या विजननी जशी आम्हाला मुंबई दिसते, त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह एस्पेक्ट्स हे आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. तर आपण स्टार्ट करूया मुंबईत राहण्याचे तोटे, म्हणजे कॉन्स ऑफ लिव्हिंग इन मुंबई. तर पहिला तोटा आहे की प्रचंड महागाई. ही फक्त मला असं वाटतं मुंबईतच नाही तर जगाच्या सगळीकडेच गोष्टी ह्या चालू आहेत. जसं की मुंबईला खूप साऱ्या लोक असं म्हणतात की पगार आला आणि महिन्याच्या शेवटी अरे तो संपला पण. तर कदाचित मला असं वाटतं की हे लाईफस्टाईल वरती पण डिपेंड आहे. तुम्ही किती सेव्हिंग्सला महत्व देता, तुमच्या EMIs वगैरे किती पेंडिंग आहे. जसं ओंकारनी मगाशी आयफोनचा पॉइंट काढला की खूप सारे कॉर्पोरेटमध्ये पण अरे त्याच्याकडे आयफोन आहे मग मी पण घेतला पाहिजे, मग तो EMI वरती घ्या, त्याचे EMI भरा. सो ही लाईफस्टाईल कॉम्पिटिशन मोस्टली मुंबईत खूप चालते की त्याने गाडी घेतली मग मी पण घेतली पाहिजे, मग त्याच्यासाठी जास्त काम करा, ओव्हर टाइम करा, EMIs वरती सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि ह्या EMIsच्या गोष्टीमुळे कदाचित हा पॉइंट होतो की ऍट द एंड ऑफ द डे तुमच्याकडे काही सेव्हिंग्जच राहत नाहीये. आणि लोक बोलतात की आणि महागाईमध्येच अजून एक हे आलं की घरं, इकडची घरं खूप महाग आहेत. म्हणजे तुम्ही विकत घ्यायला गेलात तरी सुद्धा किंवा रेंटने घ्यायला गेले तरी सुद्धा रेंट पण 1 BHK म्हणतात बाहेरचे लोक की अरे माचीसच्या डिब्बी एवढ्या घराची प्राइस एवढी वाढली आहे. पण ती प्राइस वाढायला परत एकदा जबाबदार तुम्ही लोकच आहात किंवा तुम्ही आमच्यासारखे लोकच आहेत की जे मुंबईत येऊन राहू इच्छितात. सो एक साधा रूल आहे की जिथे डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असतो तर त्या प्राइसची, त्या गोष्टीची किंमत ही वाढणारच आहे. एवढी लोक कुठे मावणार, मग त्यांना राहायला जर घर, मग ते त्या घराचं प्राइस जास्तच असणार आहे. जसं दिल्ली किंवा अजून कुठल्या कानपूर बिनपूर सारख्या शहरात किंवा आणखी फॉर दॅट मॅटर कुठेही महाराष्ट्रात पण कुठल्या गावाखेड्यात तेच मोठ्या 1 BHKचं रेंट 5,000 असतं. कारण की त्यांना माहिती की इथे येऊन राहणार आहेच नाही, इथे येऊन का राहतील लोक, जिथे जास्त रोजगार असतो, जिथे सगळ्या गोष्टी ची सोयी सुविधा असतात, लोक तिथेच जाऊन राहणार. सो त्यामुळे त्या जागेची किंमत जास्त, आणि त्या जागेची किंमत हाईक करण्यासाठी जिम्मेदार आपणच आहोत की जे बाहेरून लोक येतात नोकरी धंद्यासाठी, मग ते राहणार कुठे. शेअरिंग बेसिस वरती 15,000 रुपये, मी स्वतः शेअरिंग बेसिस वरती राहायचे. 1 RKचे आम्ही 15,000 रुपये द्यायचो, 1 RKचे. त्याच्यापेक्षा छोटं आमचं माझं पहिलं घर ओंकार, जे लिटरली जे माचीसचा डब्बा म्हणलं की सुरू होते खतम, त्या घराचे आम्ही 15,000, म्हणजे फक्त 2 माणसं झोपू शकतात. वॉशरूम घरात होता त्याचं, आणि फक्त एवढंच होतं की ती म्हणजे सोसायटीची अशी एक रूम असते बघा, स्टोर रूम टाईप, ती ऍक्च्युली तशी रूम होती. ती त्या सोसायटीने रेंटनी दिलेली, म्हणजे त्याच्यातनं जे रेंट येत होतं ते त्या सोसायटीच्या फंड्स मध्ये जात होतं. तर त्याचं रेट आम्ही 15,000 देत होतो. AC वगैरे होता तिथे, फक्त एवढंच होतं की लाईट बिल इन्क्लूड, कारण ते घर खरंच खूप छोटं होतं आणि आम्ही दोघी जणी राहायचो त्या घरात. सो हे मी पण फेस केलंय, मी मुंबईची असून मी हे फेस केलंय फॉर एनी पर्सनल रिझन्स.
बट सांगायचा मुद्दा असा की रेंट हे जास्त, कारण की हे आपणच इथे येतो, सगळी गर्दी करतो, मग जे इकडचे लँडलॉर्ड्स आहेत किंवा फॉर दॅट मॅटर मी पण त्या जागेवरती असले की जर आता फॉर एक्झाम्पल अंधेरी सारख्या एरियामध्ये रेंट जास्तच असणार, कारण की दुनियाभरची ऑफिसेस आणि सगळ्या गोष्टी तिथेच आहेत. सो हे वाईज वर्ष आहे, तुम्ही जितक्या त्या ठिकाणी जाणार तितक्या सगळ्या गोष्टी त्या होणारच आहेत. तर नेक्स्ट टॉपिक आहे गर्दी. गर्दी ही मुंबईमध्ये प्रचंड आहे आणि आजकाल खूप मोठा इश्यू आहे हा. म्हणजे जर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मुंबईमध्ये आलात एखाद्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जॉब लागणार तो अंधेरीमध्येच लागणार, आणि त्या अंधेरीमध्ये जॉब जर तुम्हाला लागला तर तुमचा सेम टाइम असणार 9 to 5 किंवा जास्तीत जास्त 10. 9 to 5 तर होतच नाही, ट्रॅव्हल मध्येच अर्धा वेळ जातो. कारण की तुम्ही गाडी कुठूनही काढा, म्हणजे जर तुम्हाला एवढं सांगतो की रात्री जर सेम रूट वरून तुम्ही 12 वाजता जर चालला तर तुम्ही 10 मिनिटात पोहोचणार, आणि जर ऑफिस टायमिंग मध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास तर लागणारच लागणार. म्हणजे रश आवर्स मध्ये, म्हणजे मुंबईत लोक बाहेर अशा टाइम, आता ऑफिस सुटायचा टाइम, आता बाहेर पडलं तर ट्रॅफिक भेटणार, ह्या याच्याने लोक बाहेर पडतात. तुम्ही ऑटोने जावा गर्दी, बाईकने जावा गर्दी, ट्रेनने फिरा गर्दी, मेट्रोने फिरा तरी गर्दी, बस मध्ये जावा तरी गर्दी. आणि मोस्टली लोकांचं म्हणजे हेच हे आहे, हे आमचं पण आहे की मुंबईत इतकी गर्दी आहे की मुंबई आता सफोकेट होते. सो आता मुंबईवरती जर तुमचं, मी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये हे गोष्ट वाचली की मुंबईवरती आता तुमचं खरंच जर मुंबईवर प्रेम असेल ना, की तिने तुम्हाला इतकं दिलं आणि सगळ्या गोष्टी झाल्यात, सो जेव्हा तुम्हाला असं वाटेल, मग ते प्रत्येकाचं जे काय लाईफ गोल्स आहेत, की जेव्हा तुम्हाला वाटेल की ओके आता मी सफिशियंट पैसा कमवलाय, सगळ्या गोष्टी मी हे केल्यात, तर त्या मुंबईला श्वास घ्यायला जागा द्या. म्हणजे तुम्ही करा की मी आता कुठेतरी लांब राहून शांततेत जगतो, कारण की मुंबईत इतके वर्ष राहिलेला माणूस तर खरंच हा विचार करतो, कारण की आम्ही फक्त 25 वर्ष राहिलो तरी कधीतरी आमचा हा विचार येतो की कोकणात जाऊन छान आपण राहूया, काहीतरी असं वर्क फ्रॉम होम बघूया की जे आपण कुठूनही करू शकतो, आणि तिथे जाऊया आणि शांत निवांत आपलं दैनंदिन आयुष्य आपण जगूया. भले कोकणामध्ये गेल्याच्या नंतर एक 10x10ची खोली असेल तरी चालेल, पण कोकणात जाऊया हवा असं कधी कधी आम्ही विचार करतो, कारण की रिझनच आहे की गर्दी, कारण की सगळे लोक येतात, आणि मग हा पण एक विचार की आपलं झालं ना आता करून, म्हणजे जेव्हा होईल, आमचं नाही की हा एक विचार प्रत्येकाने आता केला पाहिजे जो मुंबईत राहतोय, की आता आपलं झालं जगून, आता आपण रिटायरमेंट प्लॅन करू, की आता दुसऱ्या जर कोण येत आहे मग तेच रूम तुम्ही रेंटनी द्या. एखादा कोण एस्पायरिंग स्ट्रगलर असेल त्याच्यासाठी ती स्पेस करा, कारण की तरच आता जर तुमचं खरंच मुंबईवर प्रेम असेल ना, तर मी खरं सांगते की हेच करणं खूप गरजेचं आहे. आणि मी कुठेतरी ऐकलंय, आज मी हे इथे बोलते, आणि मला ते खरंच खूप पटलं. ते अधांतर नाटक आपण बघितलेलं, त्याच्यामध्ये पण एक खूप भरत सरांचं ते नाटक आहे, त्यात पण ते एक असं वाक्य बोलतात की ते ऑब्व्हियसली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, तिथे काम करणारा माणूस वगैरे तो दाखवलाय, आणि त्यात ते एक वाक्य बोलतात की ते गावावरून इथे आलेले असतात की आता भीती वाटते मुंबईत राहण्याची, की जे इथून असे जे फ्लायओव्हर्स बनतात की कधी कुठचा तुटून आपण त्याच्यात चिरडलेले असू, म्हणजे त्यातलं आपलं कोण त्यात असेल किंवा आपण त्याच्यात असू हे माहिती नाही, किंवा आज इतकं ट्रॅफिक आहे, जसं मध्येच प्रभादेवी आणि त्या स्टेशनला झाले लोक चिरडून मेलेली, असे खूप सारे इन्सिडेंट झालेत. एल्फिस्टन स्टेशन आहे, आय डोंट नो, त्याला खूप वर्ष झाली त्या इन्सिडेंटला, की लोक दोन्ही ट्रेन एकत्र आले आणि एवढी गर्दी झाली की लोक अक्षरशः चिरडून मेलेत, आणि ते होण्याची काय गरजच नव्हती, पण तरी ते झालं. म्हणजे आता प्रत्येक 1-2 दिवसांनी कोणत्या ना कोणत्या तरी ऍक्सिडेंटची गोष्ट कानावरती येते, म्हणजे ते रील मधून असेल किंवा काय बोलतात त्याला न्यूज चॅनल मधून असेल. खरंच, आणि म्हणजे आता लिटरली मुंबईवरतीच इतकं बाहेर टाकण्यापेक्षा जे गव्हर्नमेंट आहेत किंवा जे सत्तेत आहेत किंवा जे हायर लेवलला पोझिशनला बसल्यात पॉलिटिशियन्स, की जे काही बदल करू शकतात, त्यांनी आता मुंबईवरचा खरंच थोडाफार भार हलका केला, की त्यांच्या स्टेट्समध्ये पण अशा काहीतरी जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांनी उभ्या केल्या पाहिजेत, की लोक जे, आणि
दिस इज अ फॅक्ट. जास्त तर नॉर्थ साइडहून, युपी हो, बिहार UP, साइडहूनच बिहार. लोक खूप इथे येतात. सो काहीतरी त्यांच्या स्टेट्सनी असं काहीतरी आता केलं पाहिजे की तिथल्या युवाला, तिथल्या लोकांना तिथे रोजगार प्रोव्हाइड करू, तिथे रोजगाराची साधनं बघता येतील किंवा करता येतील, तरच ही गर्दी मॅनेज होऊ शकते. नाहीतर ही गर्दी नाही मॅनेज होऊ शकत, विच इज अ फॅक्ट. मग त्याच्यासाठी तेच होणार आहे की लोक हे पण की अरे मी सकाळी उठलो, मी त्या दिवशी एक कोणाचं तरी हे बघितलं, मी सकाळी उठलो इथे तर आज रात्री रस्ता होता, सकाळी उठून बघते तिथे रस्ताच नाही, तिथे खोदून ठेवलाय. अरे मूर्ख माणूस, खोदून ठेवलंय म्हणजे तूच तिथे येऊन गर्दी केली आहे, सगळ्या गोष्टी हे केल्या, तर इकडच्या लोकांना किंवा इकडच्या म्युन्सिपाल्टीला, इकडच्या जे बजेटिंग करते त्यातला खर्च काढून त्यांना तिथे मेट्रोचं अंडरग्राऊंड खोदकाम करणे हे करणं गरजेचंच आहे. कारण मूर्खांना तुम्हीच गर्दी केली आहे. आणि फॉर दॅट मॅटर काय काय लोकांची जी मला इतकं चीड येते की काय शब्द आहे तो मला भेटत नाही, की हिम्मत पण इतकी होते की स्वतः गर्दीचा भाग आहोत आपण, आणि प्लस त्या गर्दीबद्दल तुम्हाला कंप्लेंट पण करायची. अरे भाई मग नका राहू इथे, जा तुमच्या कुठे दिल्ली, युपी, बिहार, कुठना पण जितना पण तुम्ही आलाय तिथे जावा. कोणी तुम्हाला इन्व्हाइट तर नाही केलं ना, नका राहू. यू हॅव एन ऑप्शन. जर तुम्हाला त्या गर्दीत राहायचं नाही किंवा ट्रॅफिक मध्ये राहायचं नाही किंवा इकडचे खड्डेच असे, इकडचं तेच तसं, मग तुमच्याकडे जे एवढी डेव्हलपमेंट झाली आहे ना, मग इथे कशाला आलात? तिथेच राहायचं होतं. सॉरी मी थोडी हायपर झाली, कारण की असं होतं. आणि तुम्ही इथले असल्यामुळे की भाई आधीच आम्ही जेव्हा शाळेत जातो किंवा लहानपणी कधी तेव्हा एवढं ट्रॅफिक आणि एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या जितक्या आता आहेत. आणि ह्याला जबाबदार कुठेतरी, मी असं नाही म्हणत की मी नाही आहे किंवा आम्ही नाही आहोत, पण ऍटलिस्ट त्याच्याबद्दल कंप्लेंट पण करा. चला, पण एखाद्या ह्याला नीचा दाखवण्यासारखं की अरे इथे कायच आहे, इथे हेच आहे आणि इथे तेच आहे, इकडे असंच आहे आणि इथे तसं, मग नका राहू. यू हॅव एन ऑप्शन. तुमच्या होमटाऊनला तुम्ही जाऊन कधीही राहू शकता. जर तुम्ही इथे राहताय तर ऍटलिस्ट बी रिस्पेक्टफुल त्या जागेसाठी, की म्हणून त्या जागेतून तुम्ही तुमची रोजीरोटी कमावताय. मग किती गर्दी असेल काय असेल, यू हॅव टू बेअर दॅट, कारण की त्याला जबाबदार आपण माणसंच आहोत. तर पुढचा टॉपिक आहे वर्क लाईफ बॅलन्स कमी. कारण की जिथे आपण कमवायला आलेलो आहोत, त्या ज्या काही ऑफिसमध्ये तुम्ही काम, म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये काम म्हणजे आता एखादा व्यक्ती जर 10 ते 7 जर काम करतोय, तो 10 ते 7 मध्ये तो निघूच नाही शकत. म्हणजे 9 to 5 is a myth. हा, म्हणजे फक्त बोलण्यासाठी आहे 9 to 5, तसं काय नसतं. 9 to 5 7, 8, 8:30 असा टाइम होतो. हे 100%. आणि हे प्रत्येक कंपनीमध्ये तुमचा किती पण तुम्ही ऐकलं असेल की म्हणजे रील वगैरे स्क्रोल करून म्हणजे माझा एम्प्लॉई फक्त बसेल तर 7 वाजेपर्यंत बसेल, त्याच्यानंतरचं काम दुसऱ्या दिवशी करता येईल, असं हे काहीच नाहीये. तो सरळ तुम्हाला खोटा बोलतोय तुमच्या तोंडावरती. आपण जपानमध्ये नाही राहत, जिथे की 4 तासाचं काम चालतं. आपण इंडियन्स आहोत आणि आपण काय बोलतात त्याला, काम आपल्याकडे कधी संपतच नाही. सो वर्क लाईफ बॅलन्स भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला स्ट्रेस जाणवतो, स्पेशली मुंबईत राहण्याचं. आणि जे बघा मुंबईचं स्पिरिट आहे, मुंबई कधी झोपत नाही, हे थोडं ग्लोरिफाय करण्यासारखी पण गोष्ट एक पॉइंटला आहे चांगलं, पण ग्लोरिफाय करण्यासारखी गोष्ट पण नाही, कारण की ते म्हणजे कामच करतायत यार लोक, धावतातच आहेत लोक. आणि ऑब्व्हियसली जर तुम्हाला ते जर करायची तुमची तयारी नसेल तर तुम्ही मुंबईत टिकूच नाही शकत. तेही तितकंच खरं आहे. पण आजकाल आहेत अशा खूप साऱ्या मोजक्याच कंपन्या ज्या वर्क लाईफ बॅलन्सला प्रमोट करतात. सुट्ट्या कोणाच्या पेंडिंग असतील त्या जबरदस्ती घ्यायला लावतात वगैरे, अशा खूप कमी आहेत. नाही असं नाही, खूप कमी आहेत. म्हणजे 100 आउट ऑफ 95% काय बोलतात त्याला, 95% कंपनीज हे तर एक्स्ट्रा काम करायला लावतात. 5% जे आहेत ते स्वतः सांगतात की तुम्ही सुट्टी घ्या किंवा टायमामध्ये निघा, हे 5% असू शकतं. खूप सारे ठिकाण की अरे अजून माझा मॅनेजर बसलाय, मग मी कसं निघू. अरे भाई माझं काम झालंय पण तरी पण बसावं लागतं, कारण की मॅनेजर आहे, तर मग आम्ही कसं निघायचं.
अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि मोस्टली तेच आहे की लोकांनी त्यांच्या लाईफस्टाईलच अशा बनवून ठेवल्यात हो. की काम करणं, अजून काम करणं, अजून काम करणं, अजून एक्सपिरियन्स घेणं, पॅकेज वाढवणं, ह्या रॅट रेस मध्येच आपण फसतो जर तुम्ही मुंबईत. कारण की मुंबई ही फास्ट लाईफ आहे मुंबईचं, आणि त्याच्याशी तुम्हाला कोप अप करावंच लागतं. सॅड आहे, बट दिस इज अ ट्रुथ. ही आपण जर्मनी आणि अशा सगळ्या गोष्टी नाही फॉलो करत. आपण खूप वेस्टर्न गोष्टी फॉलो करतो, पण आपण हे का फॉलो करत नाही मला माहिती नाही. वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची खूप चांगली सवय म्हणू शकतो की तिथे कॅज्युअल लिव्ह टाकताना तुम्हाला विचार नाही करत. कॅज्युअल लिव्ह आहे ती, कॅज्युअली घ्यायची लिव्ह. किंवा आता इथे कॅज्युअल लिव्ह जरी घ्यायची तरी कोणाला तरी मारायला तरी लागतं, नाही तर स्वतःला तरी आजारी पाडायला लागतं. हा मला असं वाटतं मुंबईने टोटल इंडियन्सचाच प्रॉब्लेम आहे. बट वी कांट हेल्प इट. जे आहे हे सत्य आहे आपलं. तर असं वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला मुंबईत नाही मिळणार. मग ते कुठच्या पण तुम्ही जर 9 to 5 जसं मी म्हणाले, तुम्ही सकाळी जाता तर तुमचा घरी यायचा टाइम नाहीये. तुम्हाला खरीदलंय तुमच्या कंपनीने, असं मोस्ट ऑफ कंपन्यांचं तर हेच आहे. पुढचा टॉपिक आहे की पावसाळ्याचा त्रास. पावसाळ्याचा त्रास तर आहेच. म्हणजे असं आहे की मुंबईमध्ये आता एवढ्या बिल्डिंग झाल्यात, एवढे ऑफिसेस झालेत, आणि काय बोलतात घरं तर आहेच, म्हणजे जुनी जी आहेत, एवढ्या सगळ्यांचं म्हणजे सकाळी आपण आंघोळ करून निघतो बरोबर. म्हणजे एवढं सगळं पाणी जे आहे ऑलरेडी, जे डॅनेज लाईन मधून पाणी जे वाहत आहे त्या पाण्याला जायला वे नाही, आणि त्याच्यामध्ये जर पाऊस आला आणि त्यामध्ये परत तो शेवटी आपण कितीही बोललो तरी शेवटी आपण इंडियन्स पाण्याची बॉटल घेतली, पिली, कचऱ्याच्या डब्यामध्ये न टाकता ती फेकली रोडवरतीच, मग तीच जाऊन डॅनेज लाईन मध्ये पुढे अटकणार. मग अशा छोटा छोटा हा जो प्लास्टिक जमा होऊन मग ते पावसाळ्याचं पाणी भरतच, आणि रोड त्याच्यामुळेच पूर्ण पॅक होतात. म्हणजे मला तरी आठवत नाही की पूर्ण पावसाळ्यामध्ये एकदा तरी मी सुट्टी म्हणजे असं समोरून ऑफिस मधून मेसेज आला की बाबा जिथे आहेत तुम्ही घरी वर्क फ्रॉम होम करा. हे प्रत्येक पावसाळ्यामध्ये झालंच झालंय, आणि ह्याला पण रिस्पॉन्सिबल आपणच आहोत. प्रत्येक वेळी म्युन्सिपाल्टीला दोष देऊन नाही चालत. आपल्याला पण थोडा सिव्हिक सेन्स जर आपण पाळला, त्या सगळ्या गोष्टी हा ते लोक पण त्यांची कामं नीट करत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आहेतच. मी नाही बोलत आहे, पण असं ओमकारलं की प्लास्टिक कुठेही टाकणं आणि या सगळ्या गोष्टी जर थोड्या आपण पण सिव्हिक सेन्स वापरून हे केलं की आपल्याला बोलायला आपण की यार आम्ही लोक कचरा वगैरे करत नाही, पण ही लोक कामं नीट करत नाही, हे आपण बोलू शकतो. पण आपल्याला हे बोलायला तोंड नाही, कारण की आपली पण त्याच्यामध्ये तेवढीच चूक आहे. आणि जे पाणी पण भरण्याचं बरोबर की मोस्टली ते असं सखळ भाग, म्हणजे जिथे स्लोप आहे तिकडे पण जास्त पाणी भरतं. कारण की मग दुसरं हेच आहे की तो सखळ भाग असल्यामुळे, जसं दादर हिंदमाता वगैरे तो काही एरिया आहे तिथे त्या सगळ्या गोष्टी आता. तर जेव्हा 26 जुलै झाला होता तेव्हा मी जिथे राहत होती वरळीला आमच्या इथे, तिथे पाणीच भरलं नव्हतं. तिथे पण पाणी कोणाच्या घरात भरलं होतं, ज्यांनी समुद्रात भरण्या टाकून टाकून जी अनधिकृत झोपड्या बांधल्या होत्या त्यांना ऑब्व्हियस. कारण की ते समुद्रात तुम्ही त्याची भरती वाढली, पाऊस आहे त्यात 26 जुलै, त्यामुळे ते झालं होतं. पण बाकी त्या एरियामध्ये कुठं, माझ्या शाळेच्या इथे झालं, माझी शाळा दादरला होती, तर तेवढ्या एरियात झालेलं कारण की तो सखळ भाग होता. तिथे लिटरली इतकं पाणी साठलेलं. मला पप्पांनी खांद्यावर घेतलेलं, पप्पांच्या इथे पाणी होतं आणि त्याच्यातून आम्ही निघालेलो. माझ्या जो शाळेचा बाहेरचा तेवढा पॅच होता तिथे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला परत अगेन आपण सगळेच जबाबदार आहोत. पण हा आमच्या इथे पण पाणी भरलं होतं. ते पण पाणी कसं भरलं होतं की मिठी नदी तुम्ही ऐकलं असेल, त्या मिठी नदीमध्ये लोकांनीच तिथे कचरा टाकून 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 रस्ता लिटरली तयार केला होता. म्हणजे जर मला इथून नदी जर क्रॉस करून जायचे, लोक ब्रिज वरून पण जायचे आणि त्या नदीमधून पण जायचे. म्हणजे कचऱ्याचा एवढा थर तो जमा केला होता. आणि ती नदी त्यामध्ये ऑलरेडी छोटी, आणि नंतर मग ते बाजूला एअरपोर्ट वगैरे, मग तेच एअरपोर्ट वगैरे सगळं बाजूला आल्याच्या नंतर तुम्ही ते नदी आहे तिला तुम्ही ते मारून ते गटार केलं, आता जी झाली आहे. पण आता पाणी भरत नाही, कारण की ते पूर्ण तिला जास्तच स्ट्रेच केली आहे. पण ते सेम गोष्ट अशी आली की पावसाळ्याचं जे पाणी भरतं, कदाचित मला असं वाटतं की आपण जे कचरा करतो ते त्यामुळेच कचऱ्याच्या डब्यामध्ये आपण जेव्हा कचरा टाकतो ना, तो प्रॉपर प्रोसेस होतो.
म्हणजे गाड्या वगैरे ज्या फिरतात, आपण डब्बा घेऊन जातो, कचऱ्याच्या डब्यामध्ये पलटी करतो, मग ती गाडी येऊन घेऊन जाते, हा प्रॉपर कचरा प्रोसेस होतो. पण जे आपण असेच प्लास्टिक फेकतो तिथे ते पूर्ण जमा होतं, मग त्यामुळे पण पावसाळ्याचं पाणी आपल्याकडे जास्त साचतं. तर आपला शेवटचा आजचा मुद्दा आहे की पोल्युशन आणि स्ट्रेस. पोल्युशन आता आपण दिल्लीला मध्येच शिवाय बोलायचो की दिल्लीचा AQI आहे खूप खराब आहे, दिल्लीचं AQI, हे बोलता बोलता आज मुंबईची ही तीच परिस्थिती आहे. जेव्हा लास्ट टाइम आरेच्या कारशेडचा प्रॉब्लेम होता तेव्हा झाडांवरून लोकांनी मुद्दे उचललेले, डेव्हलपमेंट आणि सगळ्या गोष्टी, पण डेव्हलपमेंट मध्ये आपण आपलाच नुकसान सुद्धा करतो आहोत हे लक्षात येतं. झाडं कापलीत आणि नॉट जस्ट झाडं कापलीत, आत्ताचं जे प्रदूषण पण चाललंय, जिथे सगळं खोदकाम चालू आहे त्याच्याने पण ती धूळ जास्त वाऱ्यात फिरते. त्यामुळे पोल्युशन ते तर आहेच मुंबईत. म्हणजे तुम्ही जर मुंबईत येतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही येताय, किंवा जर तुम्ही मुंबईत आहात तर नाव यू आर युज टू इट. गाड्या आहेत जास्त, त्यांच्यामुळे फॅक्टरीज, पोल्युशन, हे सगळं आता मला वाटतं पोल्युशन कधी काय काय ठिकाणी जिथे गाव साईडला पण जिथे फॅक्टरीज वगैरे आहेत तिथे सुद्धा पोल्युशन होत आहे. पण अगेन तेच आहे की त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. सोल्युशन ओरिएंटेड व्हावं लागणार आहे आता आपल्याला, की नुसतं पोल्युशन होतं, पोल्युशन आहे म्हणून न हे करता आपण त्याच्याबद्दल काय प्रोएक्टिव्हली काय करू शकतो त्याच्याबद्दल, म्हणजे ते सगळं करण्यात. जसं की आता याच्यामध्ये पोल्युशनचं जसं की आता तू टॉपिक काढला, याच्यामध्ये एक गोष्ट अशी ऍड आपण करू शकतो की जसं की आपण आधी आम्ही टॉपिक जो कव्हर केला होता लाईफस्टाईल. ठीक आहे, लाईफस्टाईल जसं की आता माझ्याकडे गाडी आहे, ऑब्व्हियसली आता माझा मित्र बोलणार की अरे ओंकारकडे गाडी आहे तर मी पण गाडी घेतो. तर आता ज्याप्रमाणे आपल्या पूर्ण भारतामध्ये जसं की प्रत्येक बँकांनी EMI ऑप्शन काढलेलं आहे, तर त्या EMI ऑप्शनमुळे लोकांना इझी होतं. म्हणजे गाडी असते ती 20-30 लाखाची आणि समोरचा बँकर आपल्याला सांगतो सर फक्त तुम्हाला 30,000 भरायचे आहेत महिन्यात. त्या 30,000च्या ज्याच्यावरती आपण गाडी घेतो आणि आज आपल्याकडे एवढ्या अशा गाड्या झाल्या त्याच्यामुळे त्या पोल्युशन तर क्रिएट होणारच आहे. तेच मी म्हटलं ना की आपण त्याला कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत, ज्यांच्याकडे गाड्या आहेत आणि ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी ते तर आपण आता कंट्रोल किंवा आपण हे करून दुसऱ्याला सांगून की तुम्ही गाडी घ्या असं तर आपण नाही करू शकत. पण तेच की झाडं वाचवणं आता हे झालं. आता ते दुसरी तुम्ही लावणं इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही आज लावाल, चल तुम्ही एक मोठं झाड कापाल, तुम्ही त्या बदलीत मी झाड लावत, अरे पण ते झाड वाढायला अजून पुढचे काही वर्ष जाणार आहेत ना. सो त्याच्यासाठी झाडं लावणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, पण आहेत ती झाडं वाचवणं त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण की आपण बोलतो आम्ही झाडं कापली पण आम्ही दुसरी, अरे पण ते झाड वाढेपर्यंत तुमची दुसरी पिढी येईल, तेव्हा ते झाड वाढेल. तोपर्यंत काय मग फुफ्फुसामध्ये पोल्युशन घेऊनच जगायचं आहे ना. म्हणजे मुंबई तरी मी सांगेन तुम्हाला, मुंबई बेटर गोष्ट आहे आता आपली. हा म्हणजे गोरेगाव बोरिवलीचं जे जंगल आहे नॅशनल पार्क त्यावरतीच आरेचं जंगल, त्याच्यावरतीच मुंबई जिवंत आहे. त्याच्यावरतीच आपण म्हणजे मुंबई श्वास घेते असं बोलायला काही हरकत नाही. ज्या प्रकारे दिल्लीची हालत चालू आहे, एअर क्वालिटी तुम्हाला तर कळूनच जाईल, ऑनलाईन पण तुम्हाला, आणि आपण पण आता त्याच याच्यावर आलोय. पण जर हे आपण केलं नाही तर आपलं पण काय खरं नाही. तर असा होता हा व्हिडिओ, आजचा आमचा व्हिडिओ. जितकं आम्हाला समजलं किंवा जितकं आम्हाला वाटतं की ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, ह्या गोष्टी नेगेटिव्ह आहेत, त्या गोष्टी आज आम्ही तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न नक्कीच केलाय. सो आमच्यासाठी मुंबई म्हणजे संघर्ष, मुंबई म्हणजे ग्रोथ, किंवा मुंबई म्हणजे आपण म्हणू शकतो की कंटाळा पण येतो, पण कधी कधी ती आपलीशी पण वाटते कारण आम्ही इथलेच आहोत. पण मुंबई कशीही असली, आजच्या याला मुंबई कशीही असली तरी मुंबई परफेक्ट नाही, पण तरीही ती आपली आहे. सो ऍज अ माणूस म्हणून पण, किंवा ऍज अ खूप सारे डेव्हलपाचे देश आहेत ते सुद्धा परफेक्ट नाही आहेत, जशी आपण नाही आहोत. आपण ऍज अ माणूस म्हणून परफेक्ट नाही आहोत, तर ही मुंबई पण आपल्या माणसांचीच आहे ना. तर तशी ती सुद्धा इम्परफेक्ट आहे, ती परफेक्ट नाही आहे, पण ती आपली आहे. सो तिला आपलं समजून आता ह्याच्या पुढे आपण जे युथ आहोत किंवा येणारी पिढी आहोत त्यांना तिच्यावरती प्रेम करायला शिकवणं हे खूप
जास्त महत्वाचं असं माझं हे प्रामाणिक मत आहे. कचरा करतो आपण तर तो कुठेही टाकू नये. ही बेसिक सिविक Basic, सेन्स हो. जरी आपण फॉलो केलं ना तरी आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि आपल्या मुंबईला आपण खूप छान बनवू शकतो. आणि म्हणजे कचरा आपण टाकतो, परत गुटखा जे लोक खातात म्हणजे कोणत्या पण ठिकाणी थुकतात, म्हणजे ती लिटरली एकदम घाण रेल्वे वाटते. स्टेशनची तर खूप हो बेकार म्हणजे अवस्था आहे. ऍटलिस्ट म्हणजे एवढं मी बोलेल की एखादा व्यक्ती जर तुम्हाला कुठे दिसत असेल ना अशी गोष्ट करता की तिथल्या तिथे त्याला टोका. हे आपण म्हणजे कुठेतरी चालू करू ना, म्हणजे हे मी तर करतो आणि मी नाही घाबरत करायला. मी तर करतो म्हणजे जिथे लिटरली असं खान दिसलं म्हणजे एवढी चांगली जागा आहे आणि त्या ठिकाणी जर ही अशी गोष्ट करता मी तर सिरियसली बोलतो करून आणि त्याला ऍटलिस्ट बोललं पाणी तरी बाबा त्याच्यावरती टाक. हे मी कुठे ना कुठे तरी करतो जेव्हा जेव्हा मला दिसतं तेव्हा. आणि आपण मग तेच परत आपण प्रश्न की ते कसं थुकून ठेवलंय, ते किती मग घाण आहे. त्याच्यावरती अरे आपण- पण ते कोणी थुकून ठेवलंय? आपल्यातल्याच कुठल्या हो. तरी माणसांनी थुकून ठेवलंय. आणि जो प्रशासनात पण ते क्लीन करणारा काम करणारा जो अरे तोही माणूस, त्याला माणूस घाण आहे, नाही त्याला पण वाटत घाण असणार वाटतच का असेल. की ते कसं क्लीन करायचं? सो तेच आपण एक सिविक सेन्स पाळला ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी आणि सगळ्यांसाठी. तर मित्रांनो, हे होते मुंबईमध्ये राहण्याचे फायदे आणि तोटे. आता तुमचं मत काय आहे मुंबईबद्दलचं हे आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ आमचे पुढचे बघण्यासाठी किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ जर तुमचा असा कुठला मित्र असेल जो कुठेतरी गावाखेड्यात राहतो आणि तो विचार करतोय की मी मुंबईमध्ये येऊन राहावं, त्याला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. त्याला हा स्टडी करायला नक्की हेल्प करेल की त्याने मुंबईमध्ये आलं पाहिजे की नाही. बरोबर. येस. तर अशा प्रकारे बाय बाय बाय.